नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण तुमच्या MPSCच्या प्रीचा पेपर 1 डिस्कस करतोय. पेपर 1 मधले जे क्वेश्चन्स होते याचे आपण आन्सर बघतोय. तर ही डायरेक्टली आन्सर कीच आहे. तर 100 प्रश्न आपण डिस्कस नाही करत, त्यापैकी बऱ्याच प्रश्नांचे आन्सर्स आम्हाला पण सापडले नाहीत. आता आयोगालाच माहिती ते कुठून त्यांनी टाकले होते. तर एक 90च्या आसपास क्वेश्चन्स आहेत, 90 ते 92 क्वेश्चन्स आहेत, ते आपण आज डिस्कस करू आणि ते सगळ्यांचे आन्सर्स आपण टॅली करू. ओके, तर वेळ न वाया घालवता लेक्चरची सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आपण घेतलाय तो म्हणजे जोड्या लावाचा आहे. एका साईडला एक खाडी दिल्यात आणि एका साईडला त्यांचे स्थळ दिलेत. म्हणजे 10 डिग्री हे खाडी कुठल्या दोन स्थळांच्या मध्ये आहे. तर त्याप्रमाणे त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, म्हणजेच 10 डिग्रीसाठी आहे अंदमान निकोबार पासून विलग करते. त्यानंतर आहे 8 डिग्री त्याच्यासाठी आहे मिनिकॉय आणि मालदीव पासून विलग करते किंवा वेगळे करते. त्यानंतर आहे क साठी म्हणजे 9 डिग्रीसाठी आहे ऑप्शन नंबर म्हणजे स्थळ क्रमांक 2 मिनिकॉय लक्षद्वीप पासून वेगळं करते किंवा विलग करते. आणि डुंकन बोळ म्हणजे हे डंकन आहे आय थिंक, तर डंकन बोळ हे लहान अंदमान आणि मोठ्या अंदमान पासून वेगळे करते. ओके, तर अशाच प्रकारचे जे क्वेश्चन आहेत हे आपण सगळे आज डिस्कस करू. तर दुसरा प्रश्न आहे, हा पण मॅच द पेअरवालाच आहे. एका साईडला लोकेशन्स दिलेत, आइसलँड दिलेत आणि एका साईडला त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स दिलेत. म्हणजे जे सालसेट आहे हे कशासाठी आहे तर तुम्हाला माहिती असेल, ग्रुप ऑफ 7 आइसलँड्स त्याला म्हणतात. त्यानंतर श्रीहरिकोटा, तर तिथून आपलं मिसाईल लॉन्चिंग किंवा रॉकेट लॉन्चिंग साईट आहे ती. तर आणि व्हीलर जे आहे हे व्हीलर, आता ते नाव जुनं झालंय, त्याला आता अब्दुल कलाम असं नाव दिलेलं आहे, अब्दुल कलाम आयलंड. तर व्हीलर आयलंड त्यांनी जुनं नाव यूज केलं इथं. तर व्हीलर आयलंड जे आहे हे आपल्या मिसाईल लॉन्चिंग सेंटर आहे. ओके, त्याच्यामुळे याचा आन्सर राहील ऑप्शन नंबर 4. तुम्ही व्यवस्थित हे टॅली करून घ्या. ओके, पुढचा प्रश्न बघू. हा ला निनोची संबंधित प्रश्न आहे. ला निनो, त्यानंतर अल निनो काय असतो, तर याच्यामध्ये सगळेच ऑप्शन करेक्ट होते. म्हणजे ला निनोलाच लहान मुलगी असं म्हणतात आणि याच्या काळामध्ये महासागराचे थंड पाणी पृष्ठभागावर येत असतं. आपण ज्यावेळेस आपले जॉग्राफीचे लेक्चर्स बघू तिथं आपण हा कन्सेप्ट एकदा क्लिअर करणार आहे. ओके, आणि लवकरच आपण अभ्यासाला सुद्धा सुरुवात करतोय. पुढचा प्रश्न बघू आपण. भारतातील खालीलपैकी कोणते राज्य कार्बन मुक्त राज्य होण्याच्या मार्गावर आहे तर ते म्हणजे हिमाचल प्रदेश. बऱ्याच जणांना याचा आन्सर आलं सुद्धा असेल. पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधते म्हणजेच बायोडायव्हर्सिटीचं क्षेत्र आहे तर पश्चिम घाट आणि हिमालय. याच्यामध्ये बऱ्याच जणांना कन्फ्यूज झाला असेल. आता हिमालय जर म्हणलं तर बायोडायव्हर्सिटीसाठी एकदम फेमस म्हणाल तर पूर्व हिमालयाचा भाग येतो. तर इथं आपला आन्सर राहील पश्चिम घाट. ओके, आता आयोग याचा आन्सर काय देईल हे आन्सर की आल्यानंतरच आपल्याला कळेल, त्यावेळेस बघू मग आपण काय आन्सर त्यांनी सांगतील. ओके, पुढचा प्रश्न बघू. ओझोन छिद्र याच्याशी संबंधित हे कुठल्या वर्षी आढळलं तर 1985ला हे छिद्र आढळलं. ओके, पुढचा प्रश्न. योजना अवकाश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना डॅश डॅश या काळात राबवल्या किंवा राबवण्यात आल्या तर हे आहे 1966 ते 1969. ओके, ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न. LPGचा लॉंग फॉर्म विचारला होता. हा लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस नाहीये, तर हे आहे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. ओके, ऑप्शन नंबर 3. 12व्या पंचवार्षिक योजनेच्या अंतर्गत आता त्याच्या अंतर्गत काय काय बाबींवरती भर देण्यात आला होता हा प्रश्न आहे हा. तर ड जर विचार कराल आपण, ड ऑप्शन, तर याच्यामध्ये दिलंय की उत्पन्न विषमतेवर भर. तर असं गव्हर्नमेंट करणारच नाही की उत्पन्नाच्या विषमतेवरती भर द्यायचा आहे. त्याच्यामुळं ड सोडून अ, ब, क हे तिन्ही ह्या योजनेमध्ये भर देण्यात आला होता किंवा 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत या ज्या अ, ब, क आहेत या बाबींमध्ये भर देण्यात आला होता. ओके, पुढचा प्रश्न बघू. सन 2009 मध्ये दारिद्र्याचे मोजमाप करण्याच्या पद्धतीचा जी समिती होती, तज्ज्ञ समिती, ह्याचे अध्यक्ष कोण होते असं विचारलंय. आता इथं बऱ्याच जणांना असा डाऊट आहे की हा प्रश्न कॅन्सल होईल की काय आयोगाकडून. मात्र म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की इंग्लिशमध्ये जे पर्याय दिलेत त्याच्यामध्ये दोन्ही पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 1 ह्याचं पण सरनेम तेंडुलकरच दिलेलं आहे आणि दुसरं पण विजय केळकरच्या ऐवजी विजय तेंडुलकर असंच नाव दिलेलं आहे. तर असं कॅन्सल नाही करत आयोग प्रश्न. आयोगाने आधीच लिहिलेलं असतं की जर मराठीमध्ये प्रिंट मिस्टेक असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये चेक करा, इंग्लिशमध्ये काही चुका असतील तर मराठीमधला प्रश्न बघा. ओके, त्याच्यामुळे मराठीमध्ये बरोबर लिहिलेलं आहे. हा प्रश्न कॅन्सल होणारच नाहीये आणि याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. ओके, पुढचा प्रश्न बघू. 11व्या पंचवार्षिक संबंधित आहे, त्याची थीम काय होती असं विचारलंय. तर त्याची थीम होती टुवर्ड्स फास्टर
अँड मोर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. ओके, तर त्याची थीम होती ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघू. वित्तीय समावेशासाठी शासनाने 2014 मध्ये खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली होती? तर सगळ्यांनाच माहिती आहे, प्रधानमंत्री जनधन योजना ही 2014 मध्ये लॉन्च केली होती आणि ती पण वित्तीय समावेशासाठी. ओके, पुढचा प्रश्न बघू. कुळ कायद्याशी संबंधित हा आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक अ, ब आणि क ह्या गोष्टींचा समावेश झाला होता. कसाऊ जमिनीच्या आकारावर मर्यादा हे याच्यामध्ये समाविष्ट केला नव्हता. तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघू. डीबीटी हे पुढीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे असे विचारले. तर म्हणजेच डीबीटीचा लॉंग फॉर्म काय आहे? तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ओके, हे सगळ्यांनाच प्रश्न हा जमलेला आहे. पुढचे प्रश्न बघू आपण. ग्रीन क्लायमेट फंड ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर 2010 मध्ये ग्रीन क्लायमेट फंड ची स्थापना करण्यात आली होती. या लेक्चरमध्ये आपण जास्त करून प्रश्न म्हणजे आपले आन्सर कीच चेक करतोय, त्याच्यामुळे आपण जास्त वेळेच्या एक्सप्लेनेशन मध्ये न घालता फक्त आपण टू दी पॉइंट आन्सर्स बघू. ओके, तर पुढचा प्रश्न बघू. इथे विचारले खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे, म्हणजे कुठलं विधान बरोबर आहे? तर सगळे जे विधान बघाल तर याच्यामध्ये विधान क्रमांक 2 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे आहे याच्यामध्ये दिले, राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेत विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही. तर हे विधान करेक्ट आहे. आपल्या राज्यपालांना जर काढून टाकायचं असेल तर अशी काही विशेष अशी प्रक्रिया आपल्या राज्यघटनेमध्ये सांगितलेली नाहीये. ओके, बाकीचे सगळे ऑप्शन्स हे चुकीचे आहेत. आपल्याला इथं बिनचूक म्हणजे करेक्ट ओळखायचं होतं, तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपला आन्सर राहील. पुढचा प्रश्न बघू. विभागीय परिषदांसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बिनचूक नाहीत? ओके, तर थोडं कन्फ्युजिंग लँग्वेज असते, इंग्लिशमध्ये चेक करायचा प्रश्न आपल्याला लगेच कळून जाईल. तर इथं बिनचूक नाहीत असं विचारलंय, तर अ आणि ड हे बिनचूक नाही आहेत, बाकी सगळे चुकीचे आहेत. ओके, तर म्हणजेच विभागीय परिषद या घटनात्मक संस्था आहेत आणि ड भारतात एकूण 7, तर भारतात एकूण 6 आहेत विभागीय परिषदा. ओके, इथं 7 सांगितले. पुढचा प्रश्न बघू आपण. याच्यामध्ये आन्सर काढायचं होतं. जर तुम्ही 8 मिनिट आणि हे 20 सेकंद जे आहे याला जर तुम्ही सेकंड्स मध्ये कन्वर्ट केलं तर 8 संग 48 आणि ते 20, तर असे काहीतरी कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर आपल्याला 500 सेकंड्स भेटतील. तर त्यामुळे याचा आन्सर बऱ्याच जणांनी हेच सांगितले की 500 युनिट्स हे त्याचा आन्सर असेल. ओके, तर आपण पुढचा प्रश्न बघू. हे रेजिस्टन्स वरती डिपेंड होता. आता ज्यांना कुणाला माहिती आहे कसं सॉल्व्ह करायचं, 1/R1 + 1/R2 इज इक्वल टू पॅरलल साठी भेटून जातो रेजिस्टन्सची व्हॅल्यू. तर ते जर कॅल्क्युलेशन केले असतील तर इथं तुम्हाला 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युज व्हायला पाहिजे. सिरीज मध्ये तर कसं असतं, ऍडिशन करायची असती. आपल्याला रेजिस्टन्स हे सिरीज मध्ये लावल्यानंतर 45 ही टोटल व्हॅल्यू भेटली पाहिजे. म्हणजे 20 आणि 25 केल्यानंतर 45 भेटेल. मात्र 1/20 अधिक 1/25 केल्यानंतर आपल्याला 10 नाही भेटणार, त्याच्यामुळे पहिला ऑप्शन नाहीये. आणि चौथ्या ऑप्शन मध्ये 15 अधिक 30 केल्यानंतर 45 भेटेल, म्हणजे सिरीज मध्ये तर करेक्ट आहे. 1/15 + 1/30 केल्यानंतर आपल्याला 10 भेटेल, तर त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे आपला आन्सर राहील. पुढचा प्रश्न बघू. व्हिटॅमिन B12 शी रिलेटेड हा प्रश्न आहे. तिचे सोर्स काय आहेत? तर पर्याय क्रमांक 1 मांस, मासे, यकृत व लहान आतडे याच्यामधून हे B12 चे आपल्याला स्रोत किंवा सोर्स भेटतात. पुढचा प्रश्न बघू. याच्यामध्ये वन जीन वन एन्झाईम हायपोथेसिस, आता याची एक थेरी आहे, ही कुणी मांडली असं विचारायचं या प्रश्नामध्ये. तर ती थेरी ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच बिडेल अँड टॅटन. तर बिडेल अँड टॅटम यांनी ही थेरी मांडलेली आहे. हे 2 वेगवेगळे सायंटिस्ट आहेत. ओके, पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणते वनस्पती किंवा आपल्याला विचारलंय की जे आपलं फळ आहे हे फळ रिपिंग म्हणजे फळ पिकण्याशी संबंधित कुठलं एन्झाईम यूज केलं जातं? तर याच्यामध्ये बरेच ऑप्शन तुम्हाला कन्फ्युजिंग वाटतील. बऱ्याच जणांना जिब्रेलिक ऍसिड पण वाटलं असेल, मात्र ते आन्सर नाहीये त्याचं. इथेलिन हे त्याचा आन्सर आहे, म्हणजे ओनली डी हे त्याचा आन्सर आहे. ओके, पुढचा प्रश्न बघू. विच ऑफ द फॉलोइंग आर ब्रँचेस ऑफ अप्लाइड बायोलॉजी? तर याच्यामध्ये सरळ आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, फार्मसी आहे आणि मेडिकल सायन्स. तर ऑप्शनवरून सुद्धा तुम्हाला इलिमिनेट करता येतील बाकीचे ऑप्शन. तर ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचा आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघू. या प्रश्नामध्ये तुम्हाला हा जो फॅराडाइज लॉ आहे इलेक्ट्रोलिसिसचा, हा कशाशी रिलेटेड आहे हे विचारलंय. तर ॲटॉमिक वेटशी रिलेटेड आहे का, मॉलिक्युलर वेट, ॲटॉमिक नंबर का इक्वॅलंट वेट? तर इक्वॅलंट वेटशी रिलेटेड ही थेरी आहे. ओके,
म्हणजेच हा फॅराडायचा जो लॉ आहे इलेक्ट्रोलिसिसचा हा इक्विव्हॅलेंट वेटशी रिलेटेड आहे. ओके, अशाच प्रकारे आपण बाकीचे पण प्रश्न कव्हर करू हळूहळू. तर पुढचा प्रश्न बघू. आता याच्यामध्ये विचारलंय हा आयसोटोप, आयसोबार आणि आयसोटोन्स ह्याच्याशी रिलेटेड आहे. जर ज्यांना कुणाला केमिकलचं थोडंसं म्हणजे केमिस्ट्रीचं थोडंसं जास्त नॉलेज आहे तर ते इझिली असे क्वेश्चन्स इझिली क्रॅक करू शकतात. ओके, तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 आयसोटोन्स. ओके, पुढचा प्रश्न बघू. द प्रिफिक्स फॉर मल्टिपल 10⁻18 इज, म्हणजे आपण 10⁻18 ला काय म्हणतो, त्याला प्रिफिक्स कुठलं यूज करतो, तर त्याचा आहे ऑप्शन क्रमांक 3 एक्झा. ओके, आणि आय गेस की टेरासाठी 10⁻12 आहे आणि पेटासाठी 10⁻15. ओके, पुढचा प्रश्न बघू. द पीएच शी रिलेटेड हा प्रश्न आहे. द पीएच ॲट विच द चार्ज ऑन प्रोटीन कोलाइड इज रिझर्व्ड इज कॉल्ड ॲज, याला म्हणायचं कोल्युगेशन पॉइंट. ओके, तर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघू. जोड्या लावाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये तुम्हाला कायदे माहिती पाहिजे होते आणि ते कशाशी रिलेटेड आहेत हे सुद्धा माहिती पाहिजे होतं. तर सोपा होता. 2 ऑप्शनमध्ये तुम्हाला मे बी कन्फ्युजन झालं असेल. ऑप्शन क्रमांक 1 आणि 3 मध्ये थोडंसं कन्फ्युजन व्हायला पाहिजे होतं, अपेक्षित होतं ते. आणि म्हणजे ज्यांना थोडंफार डीप नॉलेज आहे त्यांना आलंच असेल आन्सर. तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. ओके, कारण आता याच्यासाठी आपल्याला खूप डीप स्टडी पाहिजे हिस्ट्रीचा. आपण त्याच्यामध्ये खूप जास्त इन्व्हॉल्व असलं पाहिजे, तरच अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये सुद्धा अटेम्प्ट होतील. आणि हा पेपर खरंच खूप टफ होता, कारण तुम्ही जर बघाल तर PSI STIच्या पेपरमध्ये असं नव्हतं जोड्या लावा. तिथे डायरेक्टली आपल्याला आन्सर भेटत होते. म्हणजे अ साठी असे युनिकच असे पर्याय दिलेले असायचे. त्याच्यामुळे आपण लगेच आयडेंटिफाय होत होतो की एक जरी पेअर आपल्याला कळाली की आपण आन्सर टिक करत होतो. मात्र इथं एक पेअर तर कळाली तर दुसरी पेअर पण त्यांनी सेमच दिली. म्हणजे जर पर्याय क्रमांक 1 आणि 3 बघाल तर अ ब याच्यासाठी पेअर त्यांनी ऑलरेडी सेमच दिलेले आहेत. मग आपल्याला कन्फर्म आन्सर माहिती पाहिजे होतं याच्यासाठी. ओके, तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघू. नागरिकांसाठी खालीलपैकी कोणती कर्तव्य विहित करण्यात आली आहेत, तर कुठली कुठली कर्तव्य सांगितलीत हा सुद्धा प्रश्न ऑप्शन वरूनच इलिमिनेट होत होता. ऑप्शन्स बघाल तर ए बी क, त्यानंतर बरेच अशा ऑप्शन्स आहेत. मात्र नागरिकांसाठी जी कर्तव्य आहे याच्यामध्ये देशाचे संरक्षण करणे हे मूलभूत किंवा हे महत्वाचं कर्तव्य ऍड केलेलं आहे. ओके, आणि समजा जर कुणाला कन्फ्युजन झाला असेल की लष्करी सेवा बजावणे आणि देशाचे संरक्षण करणे हे आन्सर असू शकतं, मात्र तशा प्रकारचं ऑप्शनच दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे सोपं होतं, ऑप्शन म्हणून आपण इलिमिनेट करू शकत होतो. ओके, पुढचा प्रश्न. राष्ट्रीय राजधानी दिल्ली याच्याशी रिलेटेड कुठलं स्पेशल आर्टिकल आहे हे याच्यातून विचारलंय. सो तुम्हाला माहिती असेल दॅट इज आपल्या नॅशनल कॅपिटल रिजनसाठी म्हणजे दिल्लीसाठी स्पेशली आर्टिकल 239 AA म्हणजे 239 AA हे म्हणजे सगळं मेन्शन केलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघू. 108व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत हे विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये महिलांना 1/3 असं रिझर्वेशन दिलं होतं जागे, म्हणजे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा याच्यामध्ये महिलांना 1/3 राखीव जागा देण्यासंबंधित हे विधेयक होतं. तर हे जी सगळी विधेयकाची जी अ ब क ड हे 4ही सेंटेन्स आहेत ही अगदी बरोबर आहेत. त्याच्यामुळे आन्सर राहील अ ब क ड हे सगळे विधानं बरोबर आहेत. ओके, आणि हे विधेयक असं होतं की जे लोकसभेच्या म्हणजे कधी मतदानच झालं नव्हतं त्याच्यावरती, आणि ते 15व्या लोकसभेच्या विसर्जनानंतर ते विधेयकच रद्द झालं होतं. ओके, पुढचा प्रश्न बघू. या प्रश्नामध्ये तुम्हाला हा करंट अफेअर्स रिलेटेड प्रश्न आहे, मात्र फार जुनं करंट अफेअर आहे. तर याच्यामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्याचे म्हणजे ते कुठले ह्याच्यामध्ये सभापती किंवा सदस्य नाहीत हा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक किंवा जर ऑप्शन हे बघाल तुम्ही त्यांची नावं तर पंतप्रधान, गृहमंत्री हे सगळे व्यक्ती असतात. मात्र राज्यसभेचा अध्यक्ष याचा सदस्य नसतो, तर राज्यसभेचा उपाध्यक्ष त्याचा सदस्य असतो. तर फक्त इथं राज्यसभेचा अध्यक्ष हे चुकीचं आहे, म्हणजे आन्सर राहील फक्त फ. म्हणजेच राज्यसभेचा उपाध्यक्ष जर असतं तर ते करेक्ट असलं असतं किंवा तो सदस्य असतो उपाध्यक्ष, मात्र अध्यक्ष हा सदस्य नसतो. ओके, पुढचा प्रश्न बघू. ह्याच्यामध्ये 262 या आर्टिकल बद्दल थोडीशी माहिती पाहिजे तुम्हाला. ह्याच्यामध्ये अ आणि ब हे दोन्ही लिहिलेलं आहे आणि एक पर्याय आहे की दोन्ही विधाने चूक आहेत. मग जर तुम्ही नीट वाचाल तर इथं आपल्याला चुकीचं विधान विचारलं होतं. मग आता पहिल्याचं मिनिंग काय काढायचं आता हे मे बी आयोगावरती डिपेंड आहे.
अ आणि ब दोन्ही सांगितले, मात्र दोन्ही बरोबर आहे का दोन्ही चूक आहे हे बोललेले नाहीयेत. आणि चौथ्यामध्ये बोललेत की दोन्ही विधाने चूक आहेत. मग हा थोडासा कन्फ्युजिंग पर्याय आहे. मात्र जर आन्सरचा विचार कराल तर अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत असं तुम्ही जाऊ शकता. ओके, त्याच्यामुळे जर आपल्याला चुकीचं विधान विचारले तर इथं चुकीचं विधान ऑप्शनवरून आयडेंटिफाय करणं थोडंसं अवघड आहे. तर आता मे बी आयोग याच्यावरती काय डिसिजन घेईल त्यांच्यावरती डिपेंड आहे. पुढचा प्रश्न बघू. आंतरराष्ट्रीय न्यायालयाशी संबंधित हा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये एक पर्याय तुम्हाला जो बरोबर आहे हा ओळखायचा होता. खालीलपैकी कुठलं बरोबर आहे हे ओळखायचं होतं. तर याच्यामध्ये एकच विधान बरोबर आहे, ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2, की त्यांच्या पुढे आलेले सर्व प्रश्न उपस्थित न्यायाधीशांच्या बहुमताने सोडवले जातात. ओके, त्याचं जे काय म्हणायचं त्याला, की न्यायालयाचं जे हेडक्वार्टर आहे किंवा जे आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे ते जिनेवाला नाहीये, ते आहे द हेगला. ओके, आणि निवृत्त न्यायाधीश सुद्धा पात्र असतात परत एकदा इलेक्शनमध्ये किंवा परत एकदा निवडून येण्यासाठी. आणि जे तिसरं सेंटेन्स आहे की 6 वर्षाचा कालावधी असतो, तर 6 वर्षाचा नाही, त्यांचा 9 वर्षाचा कालावधी असतो. ओके, पुढचा प्रश्न बघू आपण. एशियाड खेळाशी रिलेटेड आहे. 17वे एशियाड गेम्स झाले होते, तर ते जपान आणि साऊथ कोरिया या दोन्ही देशांमध्ये झाले होते. याच्याशी रिलेटेड प्रश्न. ह्याच्यातलं सुद्धा एकही विधान बरोबर नाहीये. एकदम डीप हा क्वेश्चन विचारलाय, म्हणजे मे बी फार कमी जणांनाच हा आला असेल. तर पहिला क्रमांक कुठला होता, कुणाचा होता, कुठल्या देशाचा होता. त्यानंतर दुसरा क्रमांक कुठल्या देशाचा होता, तर पहिला क्रमांक चायनाचा होता. दुसरा क्रमांक होता या दक्षिण कोरियाचा. त्यानंतर जपान आय थिंक तिसऱ्या किंवा चौथ्या नंबरला होता. इंडिया 5व्या नंबरला नव्हता. इंडिया आय थिंक 8th नंबरला होता किंवा 8th रँकला होता. आणि भारताकडे 59 पदक नव्हते, 57 पदक होते. म्हणजे खूप डीप हा क्वेश्चन विचारलेला आहे. आता आणि हे 17वे जे एशियाड गेम होते हे पण फार जुने आहेत किंवा हे फार आधी झालेले आहेत. ओके, म्हणजे असं काही नाही की हे रिसेंटली झालेले आहेत. त्याच्यामुळे आयोगाने हा प्रश्न फार डीप असं नॉलेजमधून विचारलेला आहे. काय माहिती आता अशा प्रश्न विचारायचा त्यांचा नेमका टार्गेट काय असतं किंवा त्यांना काय अपेक्षित आहे विद्यार्थ्यांकडून. तर ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न बघू. हा पण जोड्या लावाशी रिलेटेड प्रश्न आहे. इथं लँड ऑफ केक्स, त्यानंतर लँड ऑफ 1000 लेक्स वगैरे तुम्हाला माहिती पाहिजे होते. तर सोपा प्रश्न होता. याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच लँड ऑफ केक्स म्हणून आपण स्कॉटलँडला ओळखतो. त्यानंतर तुम्हाला तर माहिती असेल एलिफंट्स म्हणल्यानंतर थायलंडचे आहेत. ओके, सोपा प्रश्न होता. पुढचे प्रश्न बघू. हे राष्ट्रकूटाबाबतचे प्रश्न होते. म्हणजे सेंटेन्स दिले होते की याच्यापैकी आपल्याला सगळ्या सेंटेन्सचा विचार करायचा होता आणि जे बरोबर आहेत ते सांगायचे होते. तर ह्याच्यामध्ये सुद्धा चारीच्या चारी सेंटेन्स जे आहेत अ ब क ड हे चारही सेंटेन्स बरोबर आहेत. ओके, म्हणजेच त्याची स्थापना 1931 मध्ये झाली होती. नंतर त्यांची एक स्वतःची अशी कुठली सनद नाही आहे. त्यानंतर जे नव्यानं देश ॲड झाला आहे तो आहे रवांडा, आणि नुकताच बाहेर पडला होता मालदीव. आणि ओके, तर हे सगळे सेंटेन्स करेक्ट आहेत त्याच्यासाठी. पुढचा प्रश्न बघू. तर हा सुद्धा एकदम डीप प्रश्न विचारलेला आहे. आपण ह्याच्याशी रिलेटेड करंट अफेअर कम्प्लीट केलं होतं, मात्र ह्याच्यामध्ये जे पॉईंट्स मेन्शन आहेत ते आपण केलेच नव्हते आणि ते कुठंच अवेलेबल सुद्धा नव्हते. आता फार डीप नॉलेज पाहिजे ह्याच्यासाठी, आणि मे बी मुलांना हा प्रश्न आला पण नसेल. तर पहिला क्रमांक होता की जुलै 2016 पर्यंत भारतातील 35 जागतिक वारसा स्थळांचा युनेस्कोने मान्यता दिली, तर हे करेक्ट आहे. दुसरं होतं की लाल किल्ला परिसर आणि खजुराहो ही भारतातील 2 वारसा स्थळे हे यादीमध्ये पहिल्यांदा समाविष्ट करण्यात आली होती, तर हे विधान चुकीचं आहे. आग्रा हे पहिल्यांदा केलं होतं आणि दुसरं आय गेस वेरूळ केलं होतं. ओके, आता मला एक्झॅक्टली लक्षात नाहीये. मात्र लाल किल्ला आणि खजुराहो हे पहिल्या 2 नंबरला केले नव्हते ॲड. ओके, आणि बाकीचे जे 2 आहेत जसे की काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, तर कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान, तर हे ॲड केलं आहे रिसेंटलीच. आणि त्याबरोबर जे 2 केले म्हणजे चंदीगड कॉम्प्लेक्स सिटी पण केलेलं आहे आणि नालंदा युनिव्हर्सिटी सुद्धा केलेली आहे ॲड. आणि जुलै 2016 पर्यंत जे चौथं स्टेटमेंट आहे ते सुद्धा करेक्ट आहे. ओके, पुढचा प्रश्न बघू. या प्रश्नामध्ये हा जनरल नॉलेजचा प्रश्न होता. तुम्हाला कुठलं जगातलं सगळ्यात उंच धरण आहे, कुठलं सगळ्यात मोठं धरण आहे, भारतातलं कुठलं आहे हे माहिती पाहिजे होतं. तर टेहरी धरण हे जगातील सर्वात उंच धरण आहे असं सांगितले पहिल्या विधानामध्ये, आणि आपल्याला चुकीचं ओळखायचं होतं. तर टेहरी धरण हे जगातलं सगळ्यात उंच नाहीये, ते आय थिंक की 8व्या रँकला सगळ्यात मोठं आहे जगातलं, 1 नंबरला नाहीये. ओके, पुढचा प्रश्न बघू. भारतातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वे कोणती,
तर विवेक एक्सप्रेस दिब्रुगड ते कन्याकुमारी ही सगळ्यात लांब एक्सप्रेस आहे भारतातली. ओके, पुढचा प्रश्न. इथं नृत्य आणि त्याच्या नृत्यांगना हे तुम्हाला माहिती पाहिजे होत्या. याच्यामध्ये भरतनाट्यम दिलंय आणि अयोग्य पेयर ओळखायची होती. म्हणजे सगळ्या बरोबर पेयर पण तुम्हाला माहिती पाहिजेत. म्हणजे कुठल्या नृत्यांगना, म्हणजे पद्मा सुब्रमण्यम ह्या भरतनाट्यमशी रिलेटेड आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर सितारा देवी या कथकशी रिलेटेड हे पण माहिती पाहिजे. इंद्राणी रहमान ह्या ओरिसीशी रिलेटेड आहेत ते पण माहिती पाहिजे. आणि चुकीची पेयर आहे ती म्हणजे मृणालिनी साराभाई कुचिपुडी, तर हे रॉंग आहे इथं. ओके, पुढचा प्रश्न बघू. भारतातील कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो? तर झारखंडमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघू. इथं पण तुम्हाला जोड्या लावायचा प्रश्न आहे आणि याच्यात सुद्धा एकदम डिफिकल्ट लेवलच्या विचारल्यात. मात्र या ज्या आहेत या साहित्य अकादमीशी रिलेटेड आहेत, त्याच्यामुळे अपेक्षित होतं येणं एक्झाममध्ये. तर याची जी आन्सर आहे हे पेयर नंबर 3 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे. अ ला 4, ब ला 3, क ला 2 आणि ड ला 1. ओके, पुढचा प्रश्न बघू. सर्वात मोठे देश क्षेत्रफळाच्या नुसार चढत्या क्रमाने लावायचे होते, म्हणजे सगळ्यात छोटा या ऑप्शन्स पैकी, त्यानंतर थोडा मोठा. तर याच्यामध्ये 2 ऑप्शन मध्ये मे बी कन्फ्यूज झाला असेल. तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 ड म्हणजे सगळ्यात लहान आहे या खाली दिलेल्या देशांमध्ये अर्जेंटिना, त्यानंतर आहे भारत, त्यानंतर आहे ब्राझील, त्यानंतर चीन आणि सगळ्यात मोठा आहे तो रशिया. ओके, पुढचा प्रश्न बघू. याच्यामध्ये सुद्धा एका सिटीचं वर्णन केलं होतं आणि ती सिटी सुद्धा रिसेंटली न्यूजमध्येच होती आणि ती त्या सिटीचं वर्णन केलंय की ती तंझानियाची जुनी राजधानी आहे. तंझानियाची जर नवी राजधानी विचारली तर ती आहे डोडोमा आणि जुनी जर विचारा ती आहे दार एस सलाम. ओके, तर इथं दार आणि नंतर ईस सलाम असं त्याचं प्रोनाऊन्स आहे किंवा असं त्याचं स्पेलिंग आहे. ओके, तर दार एस सलाम म्हणलं तरी चालेल. पुढचा प्रश्न बघू. ह्याच्यामध्ये सुद्धा युद्ध आहेत, युद्ध आणि कुठल्या देशासोबत सराव झालेला आहे किंवा कुठल्या 2 देशांमध्ये ते युद्ध सराव झालेला आहे हा प्रश्न आहे. आपण हा केलेला होता एक्झामच्या आधी. तर याचा आन्सर तुम्हाला माहिती असेल. पर्याय क्रमांक 1 शक्तीसाठी आहे भारत आणि फ्रान्स, त्यानंतर इंद्रसाठी आहे भारत आणि रशिया, मित्रशक्तीसाठी आहे भारत आणि श्रीलंका आणि युद्ध अभ्यास झालाय भारत आणि US मध्ये. ओके, पुढचा प्रश्न बघू. आता इथे विचारलंय की इस्लामिक विंडो हे कुठल्या बँकेद्वारे किंवा कुणाचे इनिशिएटिव्ह आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे इनिशिएटिव्ह घेते. ओके, ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न. हा करंट अफेअर्स रिलेटेड प्रश्न आहे की एक ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत दिलीप पाडगावकर यांचं निधन झालं होतं. तर ते 2010 मध्ये कुठल्या समितीचे अध्यक्ष होते असं विचारलंय. तर याचा आन्सर पण तुम्हाला बऱ्याचपैकी जणांना माहिती असेल. जम्मू काश्मीरमधील शांततेसाठी उपाययोजना सुचवण्याची जी समिती होती याचे ते अध्यक्ष होते. ओके, पुढचा प्रश्न बघू. GSAT-7 हे जे सॅटेलाइट लॉन्च झालं होतं हे कुठल्या इयरमध्ये लॉन्च झालं होतं? तर 2013 ऑगस्टमध्ये लॉन्च झालं होतं. 30 ऑगस्ट 2013 आय गेस. आपल्याला बरेच प्रश्न कव्हर करायचे आहेत, त्याच्यामुळे आज थोडीशी आपण घाईघाईमध्ये सगळे क्वेश्चन्स करतोय. ओके, कारण आपल्याकडे एक 92-93 आन्सर आहेत सगळ्या क्वेश्चन्सचे, आपण ते सगळे डिस्कस करतोय. त्याच्यामुळे थोडं फास्ट लेक्चर होणारच आहे, ऑब्व्हियस आहे. आणि थोडेसे पेशन्स ठेवा म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत सगळे तुमचे आन्सर्स कळत जातील. ओके, पुढचा प्रश्न बघू. वन लाईफ इज नॉट इनफ हे पुस्तक कोणी लिहिलंय? तर के नटवर सिंग तर यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघू. सायना नेहवाल यांना 2016 मध्ये डॅश डॅश पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर पद्मभूषण त्यांना भेटलेलं आहे 2016 मध्ये. ओके, पद्मभूषण अवॉर्ड. पुढचा प्रश्न. हा सुद्धा मॅच दी पेअर आहे आणि एन्शियंट हिस्ट्रीवरती हा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला अगध हे सध्याच्या बिहारच्या कुठल्या भागात आहे, दक्षिण, पूर्व की उत्तर हे माहिती पाहिजे. तर अशा प्रकारचा प्रश्न होता हा. तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. तर जर एकच जर तुम्हाला माहिती असेल तरी तुम्ही इथं आन्सर करू शकत होता. जसे की अंगचं माहिती आपल्याला की पूर्व बिहारच्या एरियामध्ये आहे ते, तर आपण सगळे तिथं एका ऑप्शनवरून सगळं आन्सर तुम्हाला देता आलं असतं. ओके, पुढचा प्रश्न बघू. मॅच दी पेअर याच्यामध्ये सुद्धा एन्शियंट हिस्ट्री रिलेटेड आहे. म्हणजे विचारले हडप्पा, मोहनजोदडो हे जे साईट्स आहेत हे कुणी डिस्कवर केल्यात? तर हे सुद्धा फार कॉमन आहे आणि बरेच जण याच्यावरती अभ्यास करतात सुद्धा. तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. ओके, पुढचा प्रश्न करू.
खालीलपैकी कोणता धातू सांगितलाय ज्याचा वापर आपल्या सिंधू संस्कृतीमध्ये केला होता? तर तो आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच स्टीटाईट. तर स्टिएटाईट तर याचा वापर केला होता आपल्या सिंधू संस्कृतीमध्ये. ओके, पुढचा प्रश्न. हा सुद्धा मॅच दी पेअरचाच प्रश्न आहे. इथं महाजनपदे दिले होते आणि त्यांचे राजे दिले होते. तर हा सुद्धा एकदम कॉमन आहे आणि सगळेजणच अटेम्प्ट करतात कारण अभ्यास केलेला असतो आपण या गोष्टीचा. तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघू. एन्शियंट हिस्ट्रीज रिलेटेड आणखीन एक प्रश्न. त्याच्यामध्ये बौद्ध ग्रंथात 16 म्हणजे कुठल्या ग्रंथामध्ये या 16 महाजनपदांचा उल्लेख आढळतो हे विचारलंय. तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. ओके, तर पुढचा प्रश्न बघू. पुढीलपैकी संगम साहित्याचे कवी कोण होते ते ओळखायचंय. तर हे चारीचे चारी कवी हे संगम साहित्याचे कवी आहेत. ओके, पुढचा प्रश्न. वर्णन केलं इथं असे वर्णनावरचे 2 प्रश्न आले होते. हा पहिला प्रश्न त्यापैकी. तर संस्कृतचे महान पंडित आणि तरी पाश्चात्य विचारांचा त्याचे स्वीकार केला होता असा प्रश्न आहे हा. तर याचा आन्सर आहे ईश्वरचंद्र विद्यासागर. ओके, पुढचा प्रश्न बघू आपण. मॅच दी पेअरचा आणखीन एक प्रश्न होता. ह्याच्यामध्ये एका साईडला नद्या दिल्यात आणि दुसऱ्या साईडला त्याचं उगम स्थान दिलेलं आहे. तर सगळ्यांना एकच याच्यापैकी किंवा 2 आन्सर याच्यापैकी कन्फर्म असतील. त्यांना माहिती असेल महाबळेश्वरमध्ये कुठली नदी आहे. ओके, आणि ऑप्शन्सवरून बघितलं तर ते पण तुम्हाला कळालं असेल. पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे कन्फ्युजिंग होते. 1 साठी तर आपल्याला माहिती आहे पैनगंगासाठी आणि त्यानंतर कृष्णा नदीसाठी सुद्धा माहिती आहे आपल्याला महाबळेश्वर. त्याच्यावरून आपण 2 आणि 3 मध्ये कन्फ्युज झालो असेल. क साठी आणि ड साठी कुठली नदी म्हणजे कुठलं उगम स्थान येईल. तुंगभद्रासाठी काय आहे आणि कावेरीसाठी काय, इथं कन्फ्युजन झालं असणार आहे. तर तुंगभद्रा जी नदी आहे ही गोमतक शिखर इथून उगम पावते. तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघू. वर्णन केलेल्या एका व्यक्तीचं ज्याला हिंदुस्थानच्या 3ऱ्या वर्गाचा तारा असा इंग्रजांकडून किताब दिला होता. तर ते व्यक्ती म्हणजे सर सय्यद अहमद खान. पुढचा प्रश्न. डॅश डॅश या मिथिलेतील बंगाली कवीला हिंदू कार्यकर्त्यांचे आणि बंगालच्या सुलतानाचे प्रोत्साहन मिळाले होते. तर त्यांचं नाव आहे विद्यापती ठाकूर. पुढचा प्रश्न. इथं सुद्धा आन्सर आहे सर सय्यद आणि त्यांच्याविषयी सांगितलं होतं की ते सोडून बाकीचे सगळे व्यक्ती हे राष्ट्रीय सभेत सामील झाले होते. सर सय्यद यांनी बराच विरोध केला आपल्या इंडियन नॅशनल काँग्रेसला. ओके, त्याच्यामुळे हे सुद्धा एक बोल्ड व्यक्तिमत्व होतं. पुढचा प्रश्न बघू. तर इथं 4 वाक्य दिलीत सविनय कायदेभंगाशी रिलेटेड आणि याच्यापैकी खरं कुठलं नाहीये म्हणजे चुकीचं कुठलं हे विचारलंय. तर इथं जर बघाल तर नागालँडची जी राणी होती तर ही 13व्या वर्षी बंड पुकारले हे सगळं खरं आहे. मात्र हा जो 15 वर्षाचा कारावासाची जी शिक्षा आहे हे चुकीचं आहे. तर त्यांना आय गेस की 17 वर्षाची शिक्षा झालेली आहे. तर तिथंच फक्त थोडासा चेंज होता म्हणजे आन्सर राहील आपलं पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघू. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संबंधाचं आहे त्याच्या पहिल्या अधिवेशनाशी संबंधित ही सगळी गोष्ट आहे आणि इथे 4 पर्याय दिलेले आहेत की त्यांनी खालीलपैकी कुठल्या ठरावाची किंवा कुठल्या ठरावावरती चर्चा किंवा पास केले होते. तर इथे 4च्या 4 ठरावावरती चर्चा झाली होती म्हणजे आन्सर आहे अ ब क ड. पुढचा प्रश्न बघू आपण. मॅच दी पेअरचा प्रश्न आहे. धूमकेतू त्यानंतर नवयुग सोशॅलिस्ट तर हे सगळं विचारलं याच्यामध्ये. तर धूमकेतूसाठी जी पेअर आहे ती म्हणजे कोलकाता, त्यानंतर नवयुगसाठी आहे गुंतूर, सोशलिस्टसाठी आहे मुंबई आणि बर्लिन. तर हे सगळे पर्याय त्यांनी ॲज इट इज लावूनच दिले होते. फक्त आपल्याला त्याच्यातून ऑप्शन निवडायचा होता आणि तो म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघू. तर गाडगे महाराजांशी संबंधित आहे. त्यांचं नाव जरी आपल्याला आठवलं की लगेचच कळून जातं की आपल्याला 4 फक्त चूज करायचे होता ऑप्शन करेक्ट. व्याख्यान, आरती, कथा की कीर्तन. तर कीर्तन. पुढचा प्रश्न बघू. एका व्यक्तीचं किंवा एका महान समाजसुधारकाचं इथं वर्णन केलेलं आहे आणि त्यांच्या वर्णनावरून व्यक्ती ओळखायची होती. तर हे सगळं जे वर्णन आहे हे ज्योतिबा फुलेंचं केलेलं आहे. ओके, त्याच्यामुळे आन्सर राहील पर्याय क्रमांक 3. मॅच दी पेअरचा आणखीन एक प्रश्न आहे आणि याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. ओके, म्हणजे अ साठी 4 त्यानंतर ब साठी 1
तर हे सगळं तुम्ही चेक करा. तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघू. पृथ्वीच्या अंतर्गत संबंधित खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर खोलीनुसार तापमान वाढत जाते हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न मॅच दी पेअरचा आहे. इथं आपल्याला डेट्स माहिती पाहिजेत, तारखा माहिती पाहिजेत आणि ऋतू दिलेले. तर सगळ्यांनाच माहिती असेल, आपण अभ्यासाची सुरुवातच या तारखांपासून करतो. आणि एमपीएससीचा आता जे नवीन मुलं सुरू करतील अभ्यास, तर ते सुद्धा जॉग्रफीमध्ये हेच विषय पहिल्यांदा हाताळतील. तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न करू. द हीट रिलीज ॲट द टाइम ऑफ कंडेन्सेशन इज कॉल्ड ॲज, तर याला लॅटेंट हीट म्हणतात. ओके. पुढचा प्रश्न. इथं तुम्हाला जे रिजन्स आहेत हे ओळखायचे होते, हायलाईट करायचे होते. तर याचा जे आन्सर आहे हे आहे पर्याय क्रमांक 1. तर याच्या पेअर्स तुम्ही व्यवस्थित बघा एकदा. ही सिटीची नावं पण तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघू. जिथून भूकंपाचा ओरिजिन होतो त्या पॉइंटला काय म्हणतात? तर त्याला इपी सेंटर असं म्हणतात. पुढचा प्रश्न. बोरावारे डॅश डॅश प्रदेशात वाहतात, तर हे आन्सर बऱ्याच जणांनी चुकवलेलं आहे. तर याचा आन्सर आहे ॲड्रियाटिक सी. ओके. पर्याय क्रमांक 3. आता आयोग ज्यावेळेस आन्सर की देईल त्यावेळेस पण आपल्याला आन्सर क्रॉस चेक करायचेच आहेत. पुढचा प्रश्न बघू. वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या प्रक्रियेस डॅश डॅश म्हणतात, तर कंडेन्सेशन या प्रोसेसला म्हणतात. पुढचा प्रश्न आहे. इथं शार्तेनुसार समुद्राचा क्रम लावायचा होता. ओके. तर पर्याय क्रमांक दिले होते. याच्यामध्ये आपल्याला मृत्यू समुद्र, त्यानंतर कॅरेबियन समुद्र, अंदमान समुद्र आणि बाल्टिक. तर याच्यामध्ये एक माहिती पाहिजे होतं की बाल्टिक समुद्र जे आहे याची जी सॅलिनिटी आहे ही सगळ्यात कमी आहे. तर ते पाणी एकदम गोड असल्यासारखंच आहे बाल्टिक समुद्रातलं. तर याचा सुरुवात जी होणार ही बाल्टिक सी पासूनच होणार आहे. तर पर्याय क्रमांक 2 आणि 4 मध्ये कन्फ्यूज व्हायला पाहिजे होतं की अंदमान सी अगोदर आहे की कॅरिबियन. डेड सी बद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, त्याची सॅलिनिटी सगळ्यात जास्त आहे, 37% त्याची सॅलिनिटी आहे. आणि अंदमान सी हे जे आहे याची 30 to 33% पर्यंत आहे. आणि कॅरिबियन सी जे आहे हे नियर अबाउट 35%. तर मे बी याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघू. शहरीकरण हे आर्थिक विकासासाठी उपयोगी ठरले नाही यासाठी खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत आहेत? तर हे थोडासा अप्लाइड टाईपचा क्वेश्चन होता, अप्लाइड इकॉनॉमिक्स म्हणा याला. तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 ब आणि क. ओके. म्हणजे शहरीकरणाला खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत आहेत शहरीकरणामध्ये जो विकास झालेला नाही आर्थिक विकास याला? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब आणि क. पुढचा प्रश्न. इथं पण प्लेसेस दिलेले आहेत आणि जिथं ढगफुटी झाली होती ते प्लेसेस आणि त्यांच्या डेट दिलेल्या आहेत. तर एकदम म्हणजे हा वेगळाच प्रश्न होता. याच्यामध्ये सुद्धा आयोगाने चूक केलेली आहे. तर 2004 ऑप्शन दिलाय मुंबईसाठी. तर मात्र मुंबईमध्ये 2004 मध्ये अशी काही ढगफुटी झालीच नव्हती, 2005 मध्ये झाली होती. तर मे बी जर क्वेश्चन कॅन्सल केला तर करू पण शकतात. मात्र जर हेच त्यांनी करेक्ट पकडलं तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. ओके. पुढचा प्रश्न बघू. हा सुद्धा प्रश्न आयोगाकडून चुकलेलाच आहे किंवा इथं डेट चुकलेली म्हणायला लागेल. तर 1991 नाहीये इथं, 1999 पाहिजे इथं. ओके. आणि प्लॅस्टिक ज्या पिशव्या आहेत तर याची जी साईज आहे ही चेंज झाली आहे. 40 मायक्रॉन होती, आता ती चेंज होऊन 50 मायक्रॉनपेक्षा कमी करण्यात आली. ओके. म्हणजे इथं लिमिटच नाही दिलेलं ते. तर आन्सर याचं जर पकडलं तर वरीलपैकी एकही नाही हे त्याचा आन्सर आहे. मात्र जर कॅन्सल प्रश्न केला तर 1999 तिथं पाहिजे. ओके. पुढचा प्रश्न बघू. हा प्रश्न बायोलॉजीशी रिलेटेड आहे आपल्या. तर याच्यामध्ये विचारले टेस्टल नॉर्मली डिसेंड इन टू द स्ट्रोटम बाय अबाउट द टाइम ऑफ बर्थ, हे त्याचा आन्सर आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघू. इथं तुम्हाला युनिट माहिती पाहिजे होतं. जे व्हॅन डार वॉल्सचे कॉन्स्टंट आहे ए, त्याचे 2 कॉन्स्टंट आहेत, एक कॉन्स्टंट आहे ए आणि एक कॉन्स्टंट आहे बी. तर इथं ए बद्दलच विचारलं होतं, त्याचं युनिट काय आहे? तर त्याचं युनिट आहे ऑप्शन क्रमांक 4 केपीए DM⁻⁶ आणि मोल -2. तर हे त्याचा आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघू. 352 आर्टिकल्स रिलेटेड प्रश्न हा. तर याच्यामध्ये
बऱ्याच जणांना वाटत असेल की दोन्ही पण बरोबर आहेत, मात्र अ मध्ये जर असं बारकाईने बघाल तर इथं सांगितलंय तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे, तर लोकसभेच्या नाही तर लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांची इथं ठरावाची गरज असते आणि कालावधी संपण्याच्या अगोदर मान्यता दिली नाही तर ते संपुष्टात येणार 1 महिन्याच्या काळामध्ये. असं आहे, आणीबाणीशी रिलेटेड हा प्रश्न. दुसरं विधान तर 100% करेक्ट आहे, म्हणजे इथं विधान ब हे बरोबर असेल, अ चुकीचं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघू. जवाहरलाल नेहरू यांच्या राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण प्रकल्पाशी रिलेटेड हे प्रश्न आहेत. काही सेंटेन्स दिलेत आणि याच्यामध्ये आपल्याला त्यांचं जे उद्दिष्ट होती, कुठल्या कुठल्या उद्दिष्टांचा समावेश करण्यात आला होता ते आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं पण आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि ड. तर सेवा पुरवण्याचा दर्जाचा सुधारणा करणे आणि शहरी दारिद्र्य कमी करणे, तर हे त्याचं उद्दिष्ट होते. आता मे बी याचा आपल्याला आन्सर चेक करायला लागणार आहे, आयोग काय आपल्याला आन्सर पाठवल्याचं. ओके, आणि तुम्हाला कुणाला पण काही क्वेश्चन्स बद्दल काही आन्सर्स बद्दल डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. ओके, पुढचा प्रश्न बघू. हा प्रश्न सायन्स रिलेटेड आहे सॉरी, मात्र आता याचे आन्सर सुद्धा थोडेसे नेटवरती पण वेगळे दिसत आहेत आणि ॲक्च्युली बऱ्याच जणांच्या ऑब्झर्वेशन थ्रू सुद्धा याचे आन्सर वेगवेगळे आलेत. तर आपण तरी याचा पर्याय क्रमांक 1 आन्सर आहे असं गृहीत धरूयात. आन्सर केल्यानंतर हे सुद्धा आपल्याला क्रॉस चेक करायला लागेल. ओके, पुढचा प्रश्न बघू. एक केमिकल रिॲक्शन दिली याच्यामध्ये आणि हे केमिकल रिॲक्शन तुम्ही गुगलवरती पण सर्च करू शकता. तर एक प्रिन्सिपल येईल तुम्हाला, तर त्या प्रिन्सिपलचे 2-3 पेजेस आहेत, ते वाचल्यानंतर थोडंसं तुम्हाला ॲप्लिकेशन करायला लागेल आणि ॲप्लिकेशन थ्रू याचा आन्सर समजेल की पर्याय क्रमांक 1 आहे हाय प्रेशर अँड लो टेम्परेचर. ओके, पुढचा प्रश्न बघू. हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे होते, आता आपण इथं सॉल्व्ह करून बघत नाहीये, डायरेक्टली तुम्ही चेक करा की याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 0.52 युनिट्स. पुढचा प्रश्न हा पण तसाच टाईपचा प्रश्न आहे, इथं पण आपल्याला सॉल्व्ह करायला लागेल, तर याचा सुद्धा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणता किंवा कोणते नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ नाही असं विचारलेलं आहे. तर मे बी हा पण प्रश्नामध्ये थोडेसे करेक्शन रिक्वायर्ड आहेत. सगळेच जे प्रश्न आहेत म्हणजे सगळेच जे ऑप्शन आहेत याच्यामध्ये, तर याच्यामध्ये नायट्रोजनियस वेस्ट हे इन्क्लूड आहे सगळ्याच ऑप्शनमध्ये जवळजवळ. NH3 आहे, त्यानंतर CH4N2O आहे, तर त्यामुळे सगळीकडेच नायट्रोजनियस आहे. तर मे बी याचं पण आन्सर काय होते काय माहिती, मात्र आपण याचा आन्सर प्रिडिक्ट करू शकत नाही सध्या तरी. ओके, पुढचा प्रश्न बघू. राष्ट्रीय लोकसंख्या धोरणचे 2000 मध्ये जे नियोजित करण्यात आलं होतं, तर याचे लक्ष्य कोणते होते हे विचारले. तर याच्यामध्ये आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त अ आणि ब बरोबर. ओके, पुढचा प्रश्न बघू आपण. पंचायती राजवर 73वी घटना दुरुस्तीमध्ये 73वी घटना दुरुस्तीशी रिलेटेड प्रश्न आहे. याच्यामध्ये ऐच्छिक तरतुदी किंवा ऐच्छिक तरतुदी नाहीत असं विचारलेलं आहे. खालीलपैकी कुठल्या ऐच्छिक तरतुदी नाहीत, तर ऐच्छिक आणि कंपल्सरी अशा 2 प्रकारचे आहेत असं लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही सगळ्या वाचाल डिटेलमध्ये तर तुम्हाला लगेच कळून येईल की जे पंचायत राज संस्थांची निवडणूक लढवण्याची 21 वर्ष ही किमान मर्यादा असेल, हे जे आहे हे कंपल्सरी आहे, हे ऐच्छिकमध्ये मोडत नाही. त्याच्यामुळं क तर आपला आन्सर असणारच आहे. मग आता क 2 ठिकाणी आहे, अ मध्ये सुद्धा आहे आणि ब मध्ये सुद्धा, म्हणजे अ बरोबर आणि क बरोबर दोन्ही बरोबर क आहे. तर इथं ब चा जर विचार कराल तर जे आर्थिक अधिकाराशी संबंधित आहे, तर हा ऐच्छिक भाग आहे. तर याचा आन्सर राहील फक्त म्हणजे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि क बरोबर. ओके, तर आपण बऱ्यापैकी एक 90-91 क्वेश्चन आपण कंप्लीट केलेत आत्तापर्यंत आणि हे सगळे क्वेश्चन आणि बाकीचे जे राहिले त्याचे आन्सर्स भेटत नाही आहेत सध्या सुद्धा. तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करू आणि जोपर्यंत आन्सर की सुद्धा येईल त्यामध्ये पण आपण क्रॉस चेक करूयात. ओके, तर आपल्याला कळेल मग आन्सर्स नेमके काय बरोबर आहेत आणि त्यानंतरच आपण कट ऑफ वगैरे प्रिडिक्ट करणं ठीक राहील. आधीच आपण त्याच्याबद्दल काहीच प्रिडिक्शन करू शकत नाही की कट ऑफ किती येईल, कारण आपल्याला ज्यावेळेस मार्क कळतील ॲक्युरेट आपले, तर त्यावेळेसच आपण सांगू शकेल की पुढे येणाऱ्या एक्झामसाठी किंवा मेन्ससाठी आपण कसा स्ट्रॅटेजी बनवायची किंवा आपली मेन्स क्वालिफाय होईल का आपण किंवा प्री पास होईल का, तर हे सगळं त्याच्यावरतीच डिपेंड आहे. तर आन्सर की आल्यानंतर तुम्ही तुमचे आन्सर्स चेक करा आणि चेक करून झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये जो व्हिडिओ असेल त्या खाली लगेचच मेन्शन करा. ओके, तुमचे मार्क्स तुम्ही फेसबुकवरती सुद्धा आमच्या ग्रुपवरती टाकू शकता. त्यानंतर आपल्या कमेंट्समध्ये इथं लेक्चरच्याच खाली कमेंट भरपूर येतात,
तुम्ही एकमेकांसोबत चांगलं इंटरॅक्शन करता, डिस्कशन करता आणि तेच अपेक्षित आहे. ओके. आणि आन्सर की आल्यानंतर सुद्धा स्वतःचे जे स्कोर येतील ते नक्की पोस्ट करा. ओके. तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.